आगे आगे देखो होता है क्या. हे संकेत समजायचे काय? विलीनीकरणाचे समजायचे का ह्याचे? आगे आगे देखो होता है क्या. राजकारणात कोणतीही गोष्ट नाकारता येत नाही. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी येत्या 18 जूनला निवडणूक होत आहे. ठाणे पालघर मतदारसंघात दोन्ही जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका न झाल्याने ठाणे व पालघर जिल्ह्यातील महानगरपालिका, नगर परिषद आणि नगरपंचायतीचे नगरसेवक या मतदारसंघासाठी मतदान करणार आहेत. ठाणे पालघर विधान परिषद मतदारसंघात आपले प्राबल्य ठेवण्यासाठी, मतदार संख्या वाढवण्यासाठी शिवसेनेचे सर्वेसर्वा तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बहुजन विकास आघाडीकडे पाठिंबा देण्याबाबत धाव घेतली आहे. यासाठी शिवसेना नेत्यांची भव्याबरोबर बैठका सुरू असून बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी आगे आगे देखो होता है क्या असा इशारा देत पालघर जिल्ह्यातील राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली आहे. बहुजन विकास आघाडीचे माजी आमदार क्षितिज ठाकूर यांना शिवसेना पक्षाकडून ठाणे पालघर विधान परिषद मतदारसंघातून निवडून आणण्यासाठी तयारी सुरू असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या एकूणच घडामोडीवर भव्य अध्यक्ष हितेंद्र ठाकूर काय म्हणाले पाहूया. काय बोललो, घोडा मैदान जवळ आहे. थांबा ना, काय घाई आहे तुम्हाला. पण एकूण 71 मतं जी आपली आहेत त्या मतासाठीची जी गिरीज सुरू आहे, यासाठी हे चर्चा आहे का क्षितिज ठाकूर यांना उमेदवारी मिळण्याची आपली काही चर्चा झाली का? 71 मतं नाही. राष्ट्रवादी आमच्या बरोबर आहे, कम्युनिस्ट आमच्या बरोबर आहेत. म्हणजे आम्ही सगळे एकत्र असतो, त्यामुळे बऱ्यापैकी मत आहेत. काळजी करू नका, काळजी करू नका. 38 मतं आहेत. राष्ट्रवादी पवार साहेबांचं आहेत, कम्युनिस्टांची 6-7 मतं आहेत, आणखीन काही आहेत अपक्ष, हे बऱ्यापैकी आहेत. तुम्ही काहीही काळजी करू नका. भाजपाकडून तुम्हाला बोलावणं आलंय का? मी काय बोललो, घोडा मैदान जवळ आहे. काल रवींद्र पाटील यांनी आपली भेट घेतली. या भेटीवर 2 दिवसापूर्वी भेटले. काय चर्चा झाली? कारण जे इच्छुक असतात ते सगळे भेटतात. रवींद्र फाटक स्वतः इच्छुक होते, तरी तुमची भेट घेतली आणि मदत मागितली. अहो बरोबर आहे ना, ते काय इकडे आलेले ते काय देण्याकरता नाही, घेण्याकरता. तुम्ही काय मागणी केली का यंदा मी क्षितिज ठाकूर उभा राहताना मदत करा म्हणून? घोडा मैदान जवळ आहे. सगळ्या पक्षाचे तुमचे चांगले संबंध आहेत, प्रत्येक जण मदत करणार. प्रश्न नाही. आम्ही फक्त इलेक्शन मध्ये एकमेकाचे समोर असतो, बाकी माझी गरज सगळ्यांना लागते. पण आपण विलिनीकरणाचं जे म्हणतो त्याचं काय? पक्ष विलिनीकरण विलिनीकरणावर तुमची काय? आगे आगे देखो होता है क्या. बोला विलिनीकरण. आगे आगे देखो होता है क्या. हे संकेत समजायचे काय? विलिनीकरणाचे समजायचे का ह्याचे? आगे आगे देखो होता है क्या. राजकारणात कोणतीही गोष्ट नाकारता येत नाही. आगे आगे देखो होता है क्या. हे संकेत समजायचे काय? विलिनीकरणाचे समजायचे का ह्याचे? आगे आगे देखो होता है क्या.